महाराष्ट्र दौरा कुणाच्या विरोधासाठी नाही तर समाजासाठी असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय। पुढचे 9 दिवस ते महाराष्ट्राचा दौरा करतील। काही लोक त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी विरोध करतायत, मात्र त्यांनी विरोध करू नये, समाजासाठी एकत्र यावं असं आवाहन जरांगेंनी झी 24 तासशी बोलताना केलंय। जरांगेंची महाराष्ट्र दौऱ्यात अजितदादांच्या पुणे जिल्ह्यातही सभा होणार आहे। 20 नोव्हेंबरला पुणे नगर मार्गावर खराडी जकात नाका इथल्या महालक्ष्मी लॉन्सवर जरांगेंची सभा होईल। या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। जवळपास 50 एकरच्या मैदानावर ही सभा होईल। 25 एकर जागेत पार्किंगची व्यवस्था असेल। धनगर आरक्षणासाठी आक्रमक झालेली यशवंत सेना उद्यापासून अहमदनगरच्या चौंडीमध्ये आमरण उपोषण करणार आहे। 50 दिवसांनंतरही राज्य सरकारनं धनगर आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यानं धनगर समाज आक्रमक झालाय। त्यासोबत ओबीसी नेत्यांनाही यशवंत सेनेनं इशारा दिलाय। मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीच्या आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशात प्रचार करणार आहेत। विधानसभा निवडणुकांबाबत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। 17 नोव्हेंबरला इथे मतदान पार पडणार आहे। यामध्ये भाजपा आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली। निवडणूक आयोगानं प्रियंका गांधी वडेरा यांना नोटीस बजावली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। निवडणूक आयोगानं उद्या रात्री 8 वाजेपर्यंत उत्तर मागितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे। त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी केली असता डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। सांगलीतील ऊस दर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। जिल्हा प्रशासनासोबतची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक निष्फळ ठरली आहे। साखर कारखानदारांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत मागण्यात आली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 4 दिवसात प्रशासनानं पुन्हा बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे। तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही स्वाभिमानीनं दिलाय। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अनोखा आंदोलन केलंय। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी खरडा भाकरी देत भाऊबीज साजरी केली। प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या घरात जाऊन या कार्यकर्त्या त्यांना खरडा भाकरी देऊन ओवाळणी करत आंदोलन करतात। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्याची मागणी पंढरपुरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। दुधाचे दर लिटर मागे 10 रुपयांनी कमी झाल्यानं दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ असं आश्वासन माजी आमदार दीपक साळुंखे यांनी दिलंय। यवतमाळच्या बाभुळगावात शेतकऱ्यांनी महावितरणाविरोधात गळ्याला फास अटकवून आंदोलन केलं। अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीला पाणी देणं मुश्किल आणि पिकं करपू लागली आहेत। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। पुण्यातील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांनी सांगलीत कामगार मंत्र्यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। विविध मागण्या सुरेश खाडे यांच्यापुढे मांडण्यात आल्या आहेत। राज्य सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यानं कामगारांची 50 ते 60 कुटुंब मंत्री सुरेश खाडेंच्या दारात उभी राहिली। लोकसभा निवडणुकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा गाजवण्याची भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। मुंबईतील राम भक्तांसाठी भाजप विशेष रेल्वे सोडणार आहे। 22 जानेवारीला रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे। त्यानंतर 24 जानेवारीला मुंबईतून प्रत्येक विधानसभेसाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे। नाशिक शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा गुरुवारी आणि शुक्रवारी बंद राहणार आहे, तर शनिवारी कमी दाबानं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रात 12 बंगला पंपिंग इथून पाईपलाईनद्वारे रॉ वॉटर पाणी पुरवठा होतोय। या ठिकाणी नवीन पाईपलाईनचं काम हाती घेण्यात आलंय। या 2 दिवसांमध्ये पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचं अखंड दर्शन घेता येणार आहे। 23 नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत देवाचं दर्शन 24 तास सुरू असणार आहे। दिवाळीची सुट्टी असल्यानं राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली। एका दिवसात तब्बल 32,000 पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली। पर्यटकांकडून मनपाला 12 लाखांचा महसूल मिळाला आहे। मुंबईतील झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीचे एसआरएचे 602 प्रकल्प रखडलेत। खासगी विकासकांनी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची कामं अर्धवट सोडली आहेत। गेल्या 30 वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रकल्प रखडलेत, त्यामुळे झोपडपट्टी धारकांची गैरसोय होते। फटाक्यांबाबत न्यायालयानं घातलेले निर्बंध झुगारून नागरिकांनी दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी केली आहे। त्यामुळे 2 दिवसात प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत प्रदूषणाचं प्रमाण जास्त असल्याची नोंद करण्यात आली आहे। फटाक्यांमुळे वायू प्रदूषण एवढं वाढलंय की हवेला फटाक्यांचा रंग आणि वासही येतोय।
नागपुरात फटाक्यांच्या आतषबाजीनंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलंय. प्रदूषणामुळे घसा खवखवणं, खोकला आणि सर्दी यांचा प्रचंड त्रास अनेकांना होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसंच धुवाधार आतषबाजीमुळे झालेल्या प्रदूषणानं रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली. पुणे शहरात हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स 263 वर पोहोचलाय. पुणे महापालिकेकडून हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करतायत. तसंच प्रदूषण कमी करण्यासाठी मनपानं बांधकाम व्यावसायिकांना आणि मेट्रो प्रशासनाला नोटीस बजावली आहे. दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अग्निशमन दलाकडून रस्त्यांवर पाण्याचा फवारा मारला जातोय. शहरातील 13 प्रदूषित ठिकाणांवर पाण्याची फवारणी करण्यात येते. नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय. शहरातील तापमानाचा पारा घसरलाय. गेल्या 2 दिवसांपासून पारा 15 अंशांच्या खाली गेलाय. यंदा डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. पुण्याच्या भोरमध्ये भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. हिरडस मावळ खोऱ्यात भात कापणी करून त्यांची पारंपरिक पद्धतीनं पावळी बांधण्यात येते. त्यानंतर भाताची झोडपणी करण्यात येते. मावळमध्ये इंद्रायणी भात खरेदीला सुरुवात झाली आहे. यंदा 28 रुपये किलो दरानं भात खरेदी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 8 रुपये अधिक मिळालेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडनं ही भात खरेदी करण्यात आली. भात खरेदी कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते. नाशिकच्या निफाडमध्ये लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं तात्पुरते भुसार, तेलबिया, शेतीमाल खरेदी विक्री केंद्र सुरू केलं. मानोरी खुर्दमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आलं. त्यामुळे येवल्यासह सिन्नर, कोपरगावमधील शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. पाकिस्तानमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल होती. भूकंपामुळे अनेक घरांचं नुकसान झालं. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं ही माहिती दिली आहे. आइसलँड शहरात भूकंपानं हाहाकार माजवलाय. गेल्या 15 तासांमध्ये अनेक भूकंपाचे धक्के जाणवलेत. भूकंपामुळे रस्त्यांवर भेगा पडल्या असून ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना घरं सोडून स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. यवतमाळच्या वणी पोलिसांनी वाळू माफियांना बेड्या ठोकल्या. चंद्रपूर जिल्ह्यातून अवैधरित्या 2 ट्रकमधून वाळूची अवैध वाहतूक सुरू होती. पोलिसांनी लालगुडा चौपाटीवर नाकाबंदी करत दोन्ही ट्रक पकडले. गोंदियामध्ये तरुणाची हत्या करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून 3 आरोपींनी तरुणाची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं आरोपींना अटक केली आहे. यवतमाळच्या घोणसा गावात 6 दुकानं जळून खाक झाली आहेत. बस स्थानकाजवळ असलेल्या दुकानांनाही आग लागली होती. आगीमुळे दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालंय. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दिवाळीनिमित्त राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील कुटुंब महागणपती चरणी लीन झालं. वळसे पाटील कुटुंबियांकडून महागणपतीची पूजा अर्चा करण्यात आली. तसंच राज्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखशांती समृद्धी येऊ दे अशी महागणपती चरणी प्रार्थना त्यांनी केली. मीरा भाईंदरच्या पेंडकर पाडामध्ये आई निर्वादेवी मंदिराच्या पटांगणात दीपोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्तानं दिव्यांपासून 4 फूट आकाराची शिवरायांची प्रतिकृती साकारण्यात आली. यासाठी 6000हून अधिक दिवे प्रज्वलित करण्यात आले. अलिबागच्या शहाबाजमधलं भैरवनाथ मंदिर दीपोत्सवानं उजळून निघालं. मंदिर परिसरात 1111 दिवे प्रज्वलित करण्यात आले. दिव्यांच्या प्रकाशानं मंदिर उजळून निघालं. या दीपोत्सवाची डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य ड्रोनच्या माध्यमातून खास झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा झाला. कुणकेश्वर मंदिर परिसरात 21,000 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. त्यासोबत आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर उजळून निघालं. बीडच्या पावनधाम इथल्या संत तुकोबाराय मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिराला हजारो दिव्यांची आरास करण्यात आली. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा दीपोत्सव साजरा केला. हजारो दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला.
मावळ तालुक्यातील शिवली गावात चावडीवर दीपोत्सव साजरा झाला। भाऊबीजेसाठी आलेल्या माहेर वाशिण महिलांनी मंदिर तसंच चावडीवर शेकडो दिवे लावले। गावकऱ्यांनीही या दीपोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला। साताऱ्यातील शिवतीर्थावर दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। एक दिवा माझ्या राजासाठी या उपक्रमातून दिव्यांनी शिवतीर्थ उजळून निघालं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसरात नागरिकांनी शेकडो दिवे लावून दिवाळी साजरी केली। आज भाऊबीज आणि त्यात बुधवार, त्यामुळे आज गर्दी दिसते ती मटणांच्या दुकानांवर। कोल्हापुरात मटण दुकानाबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत। आज तांबडा पांढरा रस्ता आणि झणझणीत मटणावर ताव मारायचा तमाम कोल्हापूरकरांचा बेत आहे। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये जवानांनी भाऊबीज साजरी केली। आपल्या घरापासून लांब राहून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना स्थानिक महिलांनी औक्षण केलं। एलओसीवरील कृष्णा घाटी परिसरात भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडला। पुन्हा एकदा बघूया 24 तास सुपरफास्ट। रत्नागिरीत समुद्रकिनारी अडकलेल्या 30 फूट लांबीच्या व्हेल माशाच्या पिल्लाला अखेर जीवदान मिळाले। तब्बल 40 तासांनंतर या पिल्लाला खोल समुद्रात सोडण्यात यश आलं। हा व्हेल मासा गणपतीपुळे किनारी अडकला होता। रात्रीच्या भरतीच्या वेळी या व्हेल माशाला दोरीनं बांधून बोटीनं ओढून खोल समुद्रात सोडण्यात आलं। भटका कुत्रा चावल्यास सरकारनं 10,000 रुपये भरपाई द्यावी असे आदेश हरियाणा आणि पंजाब हायकोर्टानं दिलेत। प्रत्येक दाताच्या खुणेसाठी कमीत कमी 10,000 रुपये मिळायला हवेत। भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या 193 केसेसवर न्यायालयात सुनावणी सुरू होती। यावेळी कोर्टानं भरपाई द्या सांगत सरकारला फटकारलं। लाल मातीतली कुस्ती म्हणजे कितीही एकत्र दिसले तरी शरद पवार अजितदादा गटाला माती चारणारच असा दावा संजय राऊतांनी केलाय। तर भविष्यात राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोनच नेते यशस्वी होतील राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। मी शरद पवार साहेबांना ओळखतो। अजित पवार आणि शरद पवार तुम्हाला किती एकत्र दिसले तरी 2024च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही। पण बारामतीवरची कुस्ती ही शरद पवारच मारतील। महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारच नेतृत्व करतील। माननीय उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांचंच राजकारण महाराष्ट्रामध्ये यापुढे तुम्हाला यशस्वी झालेलं दिसेल।